हा आहे भाग 3. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. ऋषभ मीराला बोलून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. एक साधी एम्प्लॉई, तिच्या तोंडाला काय लागायचं म्हणून तो त्याच्या डेस्कवर जाऊन लॅपटॉप उघडून नवीन किती जणांची भरती झाली आहे ते चेक करत होता. 5 एम्प्लॉईज नवीन भरले गेले होते. त्याचमध्ये मीरा एकटीच लेडीज होती आणि बाकी सगळे 4 जण जेंट्स होते. मीरा, अगं तिकडे कुठे जाते? बुलबुल मीराला ओरडली. हे बघ, इथे आहे तुझं केबिन. मीराचं केबिन अगदी ऋषभच्या केबिनच्या समोरासमोर होतं. मीराच्या केबिनमधून एकदम बाहेर पाहिल्यावर डायरेक्ट ऋषभ दिसायचा. आपण ज्याला धडकलो तो कोण होता याचा तिला काहीच अंदाज नव्हता. ऋषभ 3 भावांमध्ये सगळ्यात लहान होता. एक बहीण व अजून एक मोठा भाऊ. पण ऋषभने एवढ्या कमी वयात खूप मोठं साम्राज्य उभा केलं होतं. घरामधले त्याची इज्जत खूप करायचे. सगळेजण त्याची खूप इज्जत करायचे. पण याउलट त्याचा मोठा भाऊ होता, विनायक शिंदे. त्याचं ऑफिसमध्ये अजिबात लक्ष नसायचं. त्याचं लक्ष फक्त पार्टीवर होतं. फक्त पैसा उडवायचा हेच त्याला येत होतं. घरामधले सगळे ऋषभचं कौतुक करायचे म्हणून त्याचा राग हा विनायकला जास्त यायचा. विनायकची घरामध्ये अजिबात किंमत नव्हती. तो कधी आला आणि कधी गेला, कोणाला काहीच फरक पडत नव्हता, कारण तो काहीच काम करत नव्हता. त्याउलट त्याचा लहान भाऊ होता. कॉलेज आणि कॉलेजनंतर मग ऑफिस, असं मीराचं रुटीन झालं होतं. आज पहिलाच दिवस होता. खूप सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता. गोऱ्या अंगाला अगदी उठून दिसत होता. त्यामध्ये तिचे लांबसडक केस, अगदी रेखीव नाक, गुलाबी ओठ आणि टपोरे डोळे. दिसायला खूप सुंदर होती. आणि बाकीचे एम्प्लॉईज सगळेजण कोणी शॉर्ट्समध्ये तर कोणी वन पीसमध्ये तयार होऊन आलेले. सगळेजण तिच्याकडे असे बघतच होते जशी काय तिने काही चोरी केली. सगळ्यांमध्ये ती वेगळीच दिसायची. आज पहिल्याच दिवशी नम्रताने तिला तिचे काम सांगायला सुरुवात केली. हे बघ मीरा, तुला बॉसच्या सोबत राहून दुपारच्या नंतर त्यांच्या सर्व मीटिंग त्यांच्यासोबत अटेंड करायच्या व त्या सर्व नोट डाऊन करायच्या. नम्रता, तिथलीच कंपनीतली एक एम्प्लॉई होती. नम्रता मीराला म्हणाली. मीराला काहीच कळत नव्हतं. आता आपलं कसं होणार? हॅलो बुलबुल, अगं ह्या मला बॉससोबत राहायला सांगतायत. मला बॉससोबत मीटिंगमध्ये जाऊन नोट डाऊन करायला सांगतायत. मला जमेल का गं? मीरा म्हणाली. अगं बॉससोबत म्हणजे चांगलंच आहे की, बुलबुल तिला म्हणाली. इथं बाकीच्या मुली मरतायत बॉससोबत काम करण्यासाठी आणि तू किती लकी आहेस. पहिल्याच दिवशीपासून तुला बॉससोबत काम करायला भेटणार. आपले बॉस खूप हँडसम आहेत. मुली जीव ओवाळतात त्यांच्यावर. बुलबुल मीराला फोनवरती बोलत होती. कोण आहेत बॉस? मी त्यांना पाहिलं नाही. आले आहेत का आज ऑफिसला? मीरा तिला म्हणाली. हो मग, ते कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत बरं का. ते कधीच ऑफिसला साधे लेटही होत नाहीत. रोज टाईम टू टाईम ऑफिसला येतात. त्यांना त्यांचं काम अगदी परफेक्ट हवं असतं. चूक झालेली त्यांना अजिबात आवडत नाही. बुलबुल तिला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगत होती. आता तर मीरा खूप घाबरली. एकतर माझा पहिलाच दिवस, त्यातली त्यात तिला बॉसबद्दल एवढं सगळं सांगत होती. माझ्याकडून जर चूक झाली तर माझं कसं होईल? मीरा मनातल्या मनात पुटपुटत होती. तेवढ्यात तिच्या डेस्कवर कोणीतरी हात ठेवून नॉक करतं. मीरा, तुला बॉसने केबिनमध्ये बोलावलं आहे. मीटिंगबद्दल ते सांगतील तुला. आणि हो, आता मीटिंग सुरू होईल, नम्रता तिला येऊन सांगत होती. ओके मॅम, जाते मी, मीरा म्हणाली. मीरा कॅबिनकडे वळली. केबिनवरती मोठ्या अक्षरात ऋषभ शिंदे नाव लिहिलेलं होतं. तो कसा होता, काय होता हे तिला अजिबात माहिती नव्हतं. तिने जसं दार उघडलं. मै कमिंग सर, मला बोलावलंत का? पण केबिनमध्ये खुर्चीवरती ऋषभ मागे तोंड करून वळून बसलेला होता.
जसं तिने माय कमीन मे आय कमीन बोलली तसा तो लगेच वळाला. मीराचं तोंड बघून लगेच उठून उभा राहिला. तू तू इथे कशी काय? सर, मीच आजपासून तुमच्यासोबत मीटिंग नोट डाऊन करणार. न्यू जॉईनिंग आहे माझं. मीरा अगदी शांततेने आणि कॉन्फिडंटतेने बोलली. नाव काय म्हणाली? ऋषभ थोड्या मोठ्या आवाजात बोलला. मीरा देशमुख आहे सर. ओके, आत या. मीरा जशी आत येते आणि जाऊन खुर्चीवरची बसते. ऋषभ तिच्या तोंडाकडे बघतो. आपलं काय चुकलं हे तिच्या लक्षातच आलेलं नसतं. तुम्ही बसला आहात, पण मी तर तुम्हाला बसण्याची परमिशन दिलीच नाही. ती ताटकन उभी राहते. मीराचं अंग थरथर कापायला लागतं. पहिलंच उत्तर आपण लगेच केली. पहिली चूक तर आपण लगेच केली. आता माझं कसं होणार, असं ती मनातल्या मनात विचार करते. सॉरी सर. ओके, आता बसा. बसताना विचारून बसायचं असतं. गुड मॅनर्स असतात ते. ओके सर, मी लक्षात ठेवीन. मीरा हळू आवाजात बोलली. तुम्ही आता वही आणि पेन घ्या आणि माझ्यासोबत मीटिंग रूममध्ये चला. तिथे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्यात दरवाजावरती नॉक होतं. सर, ते क्लायंट आलेले आहेत, ज्यांच्यासोबत तुमची आज मीटिंग आहे. त्यांना मीटिंग रूममध्ये बसवू का? सुभाष, त्यांचा मॅनेजर, येऊन ऋषभला बोलतो. हो बसव, 15 मिनिटात येतो मी. आज खूप मोठी डील फायनल होणार होती. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको होता. सगळे आज प्रेझेंटेशन द्यायला मिस चारू रेडी होती. खूप मोठा प्रोजेक्ट होता हा, त्यामुळे चारूनेही सगळी तयारी केली होती. हीच वेळ आहे आता मी ऋषभच्या डोळ्यासमोर येण्याची, चारू मनातली मनात बोलत होती. ऋषभ आज माझं प्रेझेंटेशन पाहून माझ्या तर प्रेमात वेडाच होईल आणि मग मी होईल त्याची सगळ्यात खास आणि सगळ्यात आवडती एम्प्लॉई. मग बघ मी ऋषभला माझ्या प्रेमात कसं वेडं करते. पण तो साला मला भावच देत नाही, चारू स्वतःसोबतच बोलत होती. सगळे मीटिंग रूममध्ये जमले होते आणि चारू प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. तशी मीरा पॉईंट लिहून घ्यायला सुरुवात केली. तिला जसे जमेल व तिच्या बुद्धीला जेवढं आठवतं, जेवढं समजतं ते सगळं तिने लिहून घेतलं होतं. मीटिंग संपते व सगळेजण निघून जातात. ऋषभ पण त्याच्या केबिनमध्ये येतो. ऋषभ मीराला आणि चारूला सोबत केबिनमध्ये बोलावतो. मीराने लिहून घेतलेले पॉईंट्स आता ऋषभला पाहायचे असतात. मिस मीरा, प्लीज कम हिअर आणि मला दाखवा तुम्ही काय नोट डाऊन केलं आहे. तशी ती ऋषभसमोर तिची वही धरते आणि वही घेऊन ते पॉईंट नोट डाऊन वाचायला सुरुवात करतो. चारू फक्त बघतच असते. आज सकाळी जॉईन झालेली मुलगी, ती काय दिवा लावणार? तिच्याकडे बघून तर असं वाटत नाही तिला काय येत पण असेल. आता बघ ती ऋषभ किती तिला ओरडतो ती किती ओरडा खाते. चारू मनातली मनात पुटपुटत होती. मीरा मात्र थंड पडली होती. आता बॉस ओरडतील का म्हणून ती सारखं बॉसकडे एकसारख्या नजरेने बघत होती. मीरा, हे काय आहे? हा पॉईंट तर प्रेझेंटेशनमध्ये नव्हताच, तर मग हे तुम्ही कसं काय सुचलं? ऋषभचे डोळे लाल करून मीराला ओरडून बोलला. सर, मला वाटलं की हे हवं होतं. त्याने प्रेझेंटेशन आणखीन छान वाटलं असतं, म्हणून मी ते नोट डाऊन केलं. गुड, ही तुमची फर्स्ट टाईम होती, तरी पण तू मस्त पॉईंट नोट डाऊन केले आहेस. व्हेरी गुड मीरा. मीराच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य आलं आणि चारूचा चेहरा रागाने लाल झाला. तिला तो गुड म्हणूच कसा शकतो? मी एवढं प्रेझेंट केलं, मला काहीच बोलला नाही. मिस चारू, तुम्ही मीराने नवीन पॉईंट्स नोट डाऊन केलेला एकदा बघून घ्या. खूप छान पॉईंट नोट डाऊन केले आहेत. तुम्हाला पुन्हा प्रेझेंटेशन करताना थोडीशी आयडिया येऊन जाईल. आता तुम्ही जाऊ शकता, ऋषभ दोघींनाही सांगत होता. ओके सर, चारू हळू आवाजात म्हणाली.
ही काल आलेली मुलगी आता मला प्रेझेंटेशन कसं करायचं ते शिकवणार, पॉईंट कसे नोट डाऊन करायचे ते शिकवणार. 5 वर्ष घातलेत मी या कंपनीत. चारूची बरोबरी कोणीच करू शकत नाही. चारूला अगदी राग आला. तोंडात पुटपुटत होती. मीरा मात्र खूप खुश होती. लगेच बुलबुलला कॉल केला आणि घडलेला सारा प्रकार त्यांनी बुलबुलला सांगितला. हा भाग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.